ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे मानगंगा एक्सप्रेस बाबेडॉन बैलापाशी. काल चोराड्यामध्ये जे मैदान झालं त्या मैदानात 4थ्या क्रमांकाचं बक्षीस मारलेलं आहे बाबेडॉननं. आणि दसऱ्याला टाकेवाडी या ठिकाणी एक मैदान झालं होतं सतोबा केसरी नावाचं. त्या मैदानात प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं होतं या बाबेडॉन. तर याच बाबेडॉन पाशी आपण आलेला आहे आणि या बाबेडॉनची माहिती घेणार आहे की त्याचा सांभाळ कोण करतंय, त्याचं नियोजन कोण करतंय आणि सुट्टी मेकर कोण आहे किंवा या गाडीला चालवणारा चालक कोण आहे, या सगळ्यांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे. तर या ठिकाणी आज या बैला सोबत असणारे सर्व सहकारी आहेत, या मावशी पण आहेत आणि यांना आपण विचारणार आहे. तर मावशी, तुम्हाला काय वाटतं या बाबेडॉन बद्दल? आम्हाला समाधान वाटते, सगळ्यात महाजूर झालं. सगळीकडे आता बाबेडॉनचा आवाज व्हायला लागला. सतोबा केसरी मध्ये मैदान मारलं, तर सतोबा केसरीत मैदान मारल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? आम्हाला चांगला आनंद वाटला. आणि आता चोराड्यामध्ये काल तुम्ही 4थ्या क्रमांकावर राहिला, कसं वाटतंय तुम्हाला? त्याच दिवस समाधान वाटते. बरं बाबा, मला सांगा, आता ह्या बाबेडॉनचं नियोजन कोण करतोय? म्हणजे त्याच्यासोबत कोण लोक असते, ते कोण त्याचं सगळं बघते? ते काय बाचच बघतात आमचं. म्हणजे आंधळी जी मुलं आहेत ती तुमचं बाचा आहे, ते सगळं बघते. आणि याच्यावरती ड्रायव्हर कोण आहे? लखन ड्रायव्हर आहे बाचा. लखन ड्रायव्हर आहेत का? बाचाच तुमचा. तुम्ही सांगा, काल बकासूरच्या जोडीमध्ये तुमचा बाबेडॉन पळाला आणि बकासूरच्या जोडीत पळत असताना तुम्हाला 4था क्रमांक मिळाला, तर तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटतंय आपल्याला, वाईट वाटत. बकासूर हा एक प्रकारचा नंदीच आहे, पुढे शरीर क्षेत्रातला एक नंदीच आहे. त्याच्याबरोबर आपला बाबेडॉन जर पळाला असेल तर आमचं भाग्यच बोलत. विषय असा होतोय की आज जर बाबेडॉन बघितला तर मानगंगा एक्सप्रेस बाबेडॉन हा सगळ्या पंचक्रोशीत एकदम फेमस झालेला आहे. त्याचे मालक हे दिलीप नाना असतील. दिलीप नानाची ओळख आहे पंचक्रोशीत बाबेडॉन म्हणून. त्यांचा मुलगा नितीन हे सगळी अंधेरीची काय त्यांचे बाचे मंडळ आहेत, ते सगळे बघतात. आणि काल एवढा आनंद झाला की गावाला, म्हणजे त्याचा एक हुरूप वाटतो की ज्या लोकांना बैलगाडा क्षेत्रातलं जेवढं म्हणजे हे नव्हतं, त्यांना बी एक काहीतरी नवल वाटायला लागलं की खरंच आपले हा नंदी एक बैल आपलं एवढं नाव करू शकतो. पैशाला हे लोक किंमत देत नाहीत, केवळ यांचं नाव आज त्या बैलामुळे मोठं होतंय, ही समाधानाची गोष्ट. सतोबा केसरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तर त्यावेळेस तर आम्ही आमच्या गावात मिरवणूक काढली होती. म्हणजे एक आनंद म्हणतात ना, आता हे लोक एक बैलगाडी क्षेत्रात रोज 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 असतात, एक दिवस येतो एक दिवस येत नाही, पण जर बैल बसला किंवा नंबर आला तर एक प्रकारचा आमच्याकडे म्हणजे एखादा उत्सव असल्यागतच असते. आम्ही त्याची मिरवणूक काढतो, देवळाला नेतो किंवा 4 समाजाची माणसं एकत्र येऊन, बैल प्रेमी एकत्र येऊन ते बघत नाही की नितीनचा, दिलीप नानासाठी किंवा आपल्या बाबेडॉन बैलासाठी सगळे एकत्र येऊन आपले त्याची वाजत गाजत मिरवणूक आणून हे करतात. म्हणजे एका प्रकारचा अशा प्रकारे फटाके वाजवून आनंद उत्सव. तर आता बाबेडॉनचा म्हणजे चारा पाणी असेल किंवा खाण्यापिण्याचं नियोजन असेल, ते कशा प्रकारे केलं जातं?
सांभाळ करते. आम्हीच करतो त्याला डाळ म्हणा, खपरी पेंड, उडदाची डाळ हे आम्ही जाणतो. मग उडदाची डाळ असेल खपरी पेंड असेल असं महिन्याला किती खाद्य लागते? तसं काय माप नाही काढलं. दोन पोती जाते तीच महिन्याला महिन्याला खपसुरी पेंड आणि उडदाची डाळ अशी दोन दोन पोती जाते ती त्याला. पेंड बी खातात ना. गोळी पेंड बी खातो. आणि आता जो आपला बाब्या डॉन आहे आता पायरा कोणासोबत असते? पायरा ही बाचच बघतात माझं. हा मी विशाल चव्हाण हा पहिला आपण नियोजन लावतो विशालच बैलाचं. बघतात. पायरा कोणासोबत असते काय? पायरा म्हणजे आपल्याला पायरा जर असा वाटला ना आपल्या बैला संघ बैल पळायला गुलालात राहील हा. तर पायऱ्याचं नियोजन लावतो. तोंडाचं काढत नाही. आणि त्या पायऱ्याच्या वेळी ड्रायव्हर कोण असते? लखन ड्रायव्हर, शरद ड्रायव्हर, अंजलीकर, चिमा ड्रायव्हर, जो कोण उपलब्ध असेल तो ड्रायव्हर तुम्ही घेताय. घेतो. आणि सुट्टी मेकर कोण आहे आपल्या बाब्या डॉनला? सुट्टी मेकर म्हणून कोणाला तुम्ही घेताय? किरण चव्हाण आहे आंधळीचा, परत बुकचा दांड्या म्हणून आहे, हा. परत ना कळंबीचा कृष्णा पवार म्हणून सुट्टी मेकर करतो. सागरच असते एक कासारवाडीचे. आता कालच्या चोराडीच्या मैदानामध्ये बकासूर सोबत म्हणजे बकासूरच्या जोडीत गाडी तुमची पळाली बाबा. फायनल फायनलला पळाली. हा. तर फायनलला पळण्याआधी गट असेल किंवा सेमी असेल त्याच्यामध्ये कशी गाडी पळाली किंवा गटामध्ये किती नंबरला पळाली तासात? 7व्या गटात पळालो. 7व्या गटात 5 नंबर तासावर पळालो. गट काढला हा. म्हटलं आणि सेमीला 7व्या सेमीत 1 नंबर तास लागलं. हा. 7व्या सेमीत 1 नंबर तास लागला. फायनलला आम्हाला 8 नंबर तास लागलं. कडनच सेमी कडन फायनल कडनच काढलं. मग कडनं ज्यावेळी तुमची गाडी कडनं पळते त्यावेळी काय अडचण येते का बाबा डॉनला? नाही काय अडचण आहे. दोन्ही खांदे कडून बाहेरून आतून कोणत्याही खांदे कोणत्याही खांदी तुमचा बाबा डॉन पळतो. पळतो. म्हणजे गट पास झाला, सेमी पासला सुद्धा तुम्ही कडनच पळाला. हा. आणि फायनलला कुठल्या बाजूने पळाला? फायनलला 8 नंबर तासानं बघा बाहेरून पळाला. म्हणजे फायनलला सुद्धा तुमची गाडी बाहेरच्या बाजूने पळाली. बाहेरून पळाला. मग अजून जो प्रथम क्रमांक जे सुंदरचा आला होता, सुंदरला तोड दिली असती का? दिली असते. आतून जर असतो ना आम्ही 4 नंबर 5 नंबर तासावर असतो तर सुंदरला दिली असते तो. बरं आता या बाब्याचं मला वैशिष्ट्य सांगा की याला मानगंगा एक्सप्रेस बाब्या डॉन असं नाव का दिलं? ते आपल्या आता मान तालुक्याची मुलुग मैदान तो म्हणून ओळखलं जातात. मानगंगा म्हणजे आपली मानगंगा नदी आहे का नाही, हा. त्याच्यामुळे मानगंगा एक्सप्रेस नाव त्याचं पडलं. बरं. अजून काय तुम्हाला या बाब्या नाही, डॉन- विकत घेतला ना. विकत घेतलेलं हा. कितीला खरेदी झाली होती? केवढ्याला घेतला? 22,000 घेतला. 22,000ला घेतला होता. मग तुम्हाला घेतला होता 8 महिन्याचा असताना. हा. हं. 8 महिन्याचा असताना घेतलेला. तर मला सांगा की ह्याला कधी अशी मागणी आली का की विक्रीसाठी मागणी आली का? आली होती म्हणजे. 30 लाखाची मागणी. 30 लाखाला मागितला होता. आता चालू जी मागणी. कारण घरची लक्ष्मी असल्यामुळे तुम्ही त्याला विकणार नाही. नाही विकली. म्हणजे जोपर्यंत बाब्या डॉन तुमच्या नाही विकायचं नाही तर कारण पळतो नाव तोपर्यंत करतो. ठेवायचा. हा. नाव करणारच आहे आपल्याला, हा. पुढे पण नाव करणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे याला हा. विकायचं नाही. हा. घायचा ठेवायचा. हा. त्याची हाय गाय करीत नाही. या कुणी नसली तरी मी स्वतः खाया येऊन घालते त्याला. बरं. हो. बसला असला तरी उठवून खाया घालते त्याला. बाब्या डॉनचं आता पुढचं मैदान येणार आहे, त्या मैदानामध्ये कोण असणार आहे पहिरेकरी? चांगलं नियोजन चाललंय मोठं. हा. झालं मोठं नियोजन तर मग मोठाच धमाका होईल आपला. बरं. आता आगामी कुठेतरी असतील खाली जाणार 11,000. आता चोराड्यामध्येच मला आता वाटतं ते थारच आहे ना 9 तारखेला, तिथं चाललंय नियोजन मोठ्या बैलाचं. हा. झालं नियोजन चांगलं तर राहू शकतो आपण तिथे. आता चोराड्यामध्ये विदाउट प्रवेश फीचं एक मैदान भरणार आहे, ते तिथं जाणार आहे का तुम्ही? तिथं जाणार आहे आणि तिथं 90% काल जी गाडी पळालेली हा. तीच पळू शकते. पळू शकते. हा. आता तिथं 1,000 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे. 1,000 गाड्यांच्या वर गाड्या घेणार नाही ते असं समजले. मग ते 1,000 गाड्या येण्या अगोदर तुम्हाला तिथं जावं लागेल. हा जाणार की आपण, आहे आपल्याला म्हणजे कॉन्फिडन्स तर आहे की आपण राहू शकतो तिथं. हा. 90% हाय कॉन्फिडन्स आपण तिथं त्या 1,000 गाडीत आपण काहीतरी करू शकतो. तर मित्रांनो, आपण आता आलो होतो मानगंगा एक्सप्रेस बाबे डॉन पाशी आणि मानगंगा एक्सप्रेस बाबे डॉनची माहिती घेतलेली आहे. तर
खूप सुंदर असा बैल आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता. त्याचा आखीव बांधीव असा दिसतोय. आणि शिंग बिंग बघा लात तुम्ही त्याची. मारतोय त्या मावशी सुद्धा त्याचं नियोजन करते. त्या असा छान असा हा बैल आहे. आपल्या भेटीला लवकरच पुढच्या मैदानात येईल. तर धन्यवाद.